तुम्ही बघत आहात जनमत मराठी। संगमनेरच्या डिग्रज येथे बुवाजी बाबांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे। डिग्रज पंचक्रोशीतच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेले श्री क्षेत्र बुवाजी बाबा तसेच बाबीर बाबा देवस्थानची यात्रा 23 आणि 24 ऑगस्ट या कालावधीत महंत 108 श्री बुवाजी बाबा पुणेकर यांच्या कृपाशीर्वादाने तसेच महंत शिवभक्त उमाजी तात्या पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलमय वातावरणात डिग्रज तालुका संगमनेर येथे आयोजित करण्यात आले आहे। या यात्रेमध्ये शुक्रवार दिनांक 23 तारखेला सकाळी 10 वाजता मुखवट्यांची तसेच भव्य पालखी कावड मिरवणूक सोहळ्यामध्ये अश्वनृत्याचा थरार बघावयास मिळाला। यामध्ये पारंपरिक गज ढोल संबळाच्या तालावर भाविकांनी ठेका धरल्याचे दिसून आले। संपूर्ण पालखीची गावातून मिरवणूक होऊन पालखी मंदिराकडे रवाना झाली। त्यानंतर आणलेल्या कावडीतून देवाला पाणी घालण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। दुपारी 1 वाजता मूर्तीची विधिवत पूजा करून मुखवटा चढवण्याचा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला। त्यानंतर भाविकांना महाप्रसाद तसेच रात्री विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे। तर शनिवारी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 10 वाजता हरिभक्तपरायण उद्धव महाराज यांचे जाहीर कीर्तन होणार आहे। श्री बाबीर बाबा व बुवाजी बाबा देवस्थानला सुमारे 200 वर्षांची परंपरा लाभलेले हे दैवत असून श्री बुवाजी बाबा हे शिवभक्त होते। त्यांनी भक्तीबरोबरच गायीचा देखील सांभाळ करून सेवा केली। त्यांची आई देखील शिवभक्त होती। इंदापूर रुई या ठिकाणी असलेल्या जागृत देव बाबीर यांची डिग्रज ते रुई पायी चालत जाऊन भक्ती केली होती। त्या दैवतांच्या भक्तीमुळे पुत्ररत्न उदरी जन्माला आला। शिवाच्या आणि बाबीर देवाच्या भक्तीमुळे बुवाजी बाबांनी एक महात्मा सत्पुरुष म्हणून नावलौकिक मिळवला। भूतदया गायी पशूंचे पालन तहानलेल्या जीवाला वनामाची ओवीप्रमाणे संपूर्ण आयुष्य घालवलं आणि शेवटी इच्छामरण घेऊन समाधी घेतली। अशा या बाबांचे डिग्रज येथे भव्य असं मंदिर बांधण्यात आले। या दैवताची मार्गशीर्ष मध्य पंचमी श्रावण वैद्य पंचमी या तिथीला 2 वेळेला भव्य अशी यात्रा भरते। भक्तांच्या भक्तीला पावणारा दैवत आहे। तर लाखो भाविकांना या दैवताचा प्रत्यय आल्याने हजारो भाविक या यात्रोत्सवाला हजेरी लावतात। या मंदिरावर भव्य अशा विद्युत रोषणाईने मंदिर आणि परिसर उजळून निघालाय।
तरी सर्व भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती बाबीर देवस्थानचे अध्यक्ष महंत श्री बुवाजी बाबा पुणेकर व उमाजी तात्या पुणेकर आणि समस्त ग्रामस्थ दिग्रस यांनी केली आहे। जबाबदारी न्याय हक्काची।